ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गाची झालेली दुरवस्था आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जामनेर तालुक्यातील नेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून येत्या 10 दिवसात रस्त्यावरील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले। मात्र 10 दिवसांच्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे। महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात आम्ही एक रास्ता रोको आंदोलन नेरी येथे केलं होतं। हे आंदोलन करण्यामागचा आमचा उद्देश एकच होता की नेरी जवळील जे पूल आहे त्या पुलांवर अक्षरशः 1-1, 1.5 फुटाचे खड्डे मागील 1 महिन्यापासून पडलेले आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत। पावसाचं पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचलं की ते खड्डे प्रवाशांना दिसत नाही आणि त्या खड्ड्यामध्ये पडून मागच्या 15-20 दिवसामध्ये जवळपास 4-5 ॲक्सिडेंट झाले। आमचा या सरकारला आणि प्रशासनाला एकच प्रश्न आहे की तुम्ही इथे कोणाचा जीव जाण्याची वाट बघतायत का? आणि हे होऊ नये, भविष्यातील ही हानी टळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही या प्रशासनाला आणि या सरकारला जागं करण्यासाठी आज एक छोटेखानी आंदोलन केलेलं आहे। आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने आमचं या सरकारला आणि या प्रशासनाला जे विकासाचं खूप डिंग्या हाकतं या सरकारला आमचं एकच आवाहन आहे की येत्या 10 दिवसात जर हे खड्डे बुजवले गेले नाहीत तर आम्ही याच ठिकाणी एक तीव्र आंदोलन करू आणि हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही ठप्प करू। हेच या निमित्ताने या सरकारला आव्हान आहे। येत्या 10 दिवसात हे खड्डे बुजवा, कोणाचा जीव जाण्याची वाट बघू नका, एवढंच एक सगळी विनंती या प्रशासनाला आणि सरकारला या निमित्ताने आमची आहे। एक तुमचा जीव